नमस्कार. मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. केंद्र सरकार वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेत असताना नुकताच हिवाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकारने एक नवा विधेयकामध्ये बदल केलेला आहे. तो म्हणजे लग्नाच्या समती वयाचं जे विधेयक आहे त्याच्यामध्ये त्यांनी बदल करून मुलीचं वय जे 18 वर्षापासून होतं ते आता 21 वर्ष करण्यात आलेलं आहे. यामुळे सगळीकडे मोठ्या प्रमाणात चर्चा होते आहेत. वेगवेगळ्या पद्धतीच्या संस्था या संदर्भात चर्चा करतायत. आपण सुद्धा काल सुद्धा या विषयावरती चर्चा केली. काल आपण चर्चा करत असताना सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांची मतं जाणून घेतली. आज मात्र आपण काही विद्यार्थी संघटनेमध्ये काम करणारे आणि तज्ञ अशा पद्धतीच्या दोघांचे मतं या संदर्भात जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय असा आहे की पाळीचं वय कमी होत आहे मुलींचं, म्हणजे 5वी 6वी पर्यंतच ते वय पाळी मुलींना येते अशा पद्धतीचे चित्र आहे. आणि दुसरीकडे जे चित्र आहे की सरकार लग्नाचं वय 18 वरून 21 पर्यंत नेत आहे. या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होण्यासाठी डॉक्टर प्रियंका धर्माधिकारी आहेत. डॉक्टर प्रियंका धर्माधिकारी ह्या मानसोपचार तज्ञ आहेत. त्यांचा प्रदीर्घ अनुभव या क्षेत्रातला आहे. स्वागत आहे मॅडम तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. त्यानंतर डॉक्टर शीतल गावंडे आहेत. त्या स्त्रीरोग तज्ञ आहेत. मोरिया हॉस्पिटल म्हणून कल्याणमध्ये आहेत, त्याच्या त्या प्रमुख आहेत आणि गेली अनेक वर्षाची प्रॅक्टिस त्यांची या क्षेत्रामध्ये. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या, कवयित्री आणि आपल्या मतांच्या संदर्भात अगदी वेगळ्या पद्धतीने मत मांडण्यासाठी ज्यांचा लौकिक आहे अशा छाया थोरात आपल्या सोबत आहेत. त्यानंतर विद्यार्थी भारतीच्या मंजिरी धुरी आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. असे हे प्रमुख पाहुणे आहेत. त्यासोबत अंजू जुराते म्हणून आदिवासी विभागातनं काम करणाऱ्या ज्या कार्यकर्त्या आहेत त्या आपल्याशी जॉईन होणार आहेत. त्या होतील. सर्वात पहिल्यांदा मी मंजिरीकडे जाणार आहे. मंजिरी विद्यार्थ्यांमध्ये काम करते, वेगवेगळ्या प्रश्नांवर काम करते आणि विशेष म्हणजे मैत्रीकुल नावाची जी संस्था आहे त्यामध्ये त्या तिथे राहतात आणि काम करतात. अनेक मुलांशी म्हणजे डाऊनट्रोडन जी मुलं आहेत त्यांच्याशी त्यांचा संपर्क आहे. त्यांच्या प्रश्नांवर सतत त्या बोलत असतात. त्यामुळे मंजिरी, तू ह्या निर्णयाकडे कसं पाहते आणि त्या संदर्भातलं तुझं पहिलं मत काय, तू पहिल्यांदा आम्हाला सांग. सर, हॅलो, आवाज येतोय का? हो, आवाज येतोय. आवाज येतोय ना? हो, आवाज येतोय तुझा. तर सर्वप्रथम तर जो निर्णय सरकारचा येणार आहे की हो, जो सरकारचा निर्णय येणार आहे तो खरं तर स्वागतार्ह आहे की मुलींचं जे वय आहे ते 18 वरून 21 करण्यात येणार आहे. कारण की 18 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती, जरी 18 वर्ष वय होतं तरी देखील मोठ्या प्रमाणावरती मुलींची लग्न लवकर लावून देण्याचा प्रकार हा आपल्याकडे होत होता अजूनही. आणि जर का हा प्रकार जर का थांबवायचा असेल आणि जर एका अर्थाने जर 21 वर्ष वय जर मुलींचं करणार आहे तर मुलींना शिक्षणासाठी संधी उपलब्ध होऊ शकते. कारण की ज्या मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं असतं परंतु 18 वर्षापर्यंत वय जेव्हा येतं तेव्हा 12वी पर्यंतच शिक्षण होऊन जातं आणि त्याच्यानंतर त्यांना 15वी पर्यंतचं करताना बरीच कसरत करावी लागते. मला असं वाटतं की ही कसरत मला असं वाटतं मुलींना करायची गरज लागणार नाही. एका अर्थाने त्यांना चांगला पाठिंबा मला असं वाटतं की मिळू शकतो. परंतु हा जरी निर्णय इथे घेतलेला असला तरी ग्रामीण पातळीवरती ह्याचा नीट विचार करणं गरजेचं आहे. कारण की ग्रामीण पातळीवरती जर का आपण विचार करायला गेलो तर ग्रामीण पातळीवरती जे मुलं असतात किंवा ज्या मुली असतात त्यांना एज्युकेशनच्या ज्या उच्च शिक्षण घेण्याच्या ज्या संधी आहेत त्या संधीच उपलब्ध नसतात. कारण की बऱ्याच वेळेस ग्रामीण पातळीवरती जी महाविद्यालय असतात ती तालुका पातळीवरती असतात आणि घरातील आई वडिलांची एक भीती असते की एवढ्याला मुलीला पाठवायचं कसं किंवा मुलींनी एवढ्याला एकटे जायचं कसं, हा जो काही प्रश्न असतो त्याच्या मंजिरीचं नेटवर्कचा प्रॉब्लेम होता पहिल्यापासून, तो प्रॉब्लेम्स आहे. त्यामुळे आपण मंजिरीकडनं छाया थोरातांकडे जाणार आहोत. त्यांचा एकंदरीत सामाजिक याच्यातला प्रदीर्घ असा अनुभव आहे. छायाजी, तुम्ही कसं ह्या निर्णयाकडे पाहतात? सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे एकूण समाजाच्या पूर्ण पर्स्पेक्टिव्ह मध्ये तुम्ही काय विचार करताय? किरण, आवाज येतोय माझा? हो, आवाज येतोय. हा. मी थोडस पॉलिटिकल अंगाने ह्याच्याकडे पहिल्यांदा बघेन आणि पॉलिटिकल कमेंट ह्याच्यामध्ये देईल की एकतर सरकारने, भाजपा सरकारने, जे नॉर्मली असं म्हटलं जातं की संघाचं सरकार आहे आणि ह्या संघाच्या सरकारने हा निर्णय मुलींच्या फेवर मध्ये घेतलाय. तो का घेतलाय ह्याच्याबद्दल मला खरं तर डाऊट आहे.
की संघाकडून हा निर्णय मला अपेक्षित नव्हता, हा कायदा मला अपेक्षित नव्हता, पण तरीही त्यांनी हा कायदा केलाय आणि हा पहिला निर्णय आहे 7 वर्षांमधला जो मला भाजप सरकारचा आवडला असं म्हणता येईल. जेव्हा 497 अबॉलिश झाला होता 2017च्या दरम्यान, तर त्याही वेळेला आपल्या पूर्ण समाजामध्ये असं म्हटलं गेलं की आता बायका सर्रास हे करतील, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स वगैरे करतील. तर प्रत्येक वेळेला म्हणजे जे काही निर्णय होतात त्यावेळेला स्त्रीची लैंगिकता ह्याच गोष्टी जास्त करून पॉइंट आउट केल्या जातात. तर माझं असं म्हणणं आहे की 497लाही जेव्हा तुमचं शरीर तुमचं आहे, असं जेव्हा सुप्रीम कोर्ट सांगतं, तेव्हा ते स्वागत वाटायला पाहिजे. पण ते स्वागत न वाटता लोकांनी त्यांना म्हणजे बायकांची लैंगिकता कशी आपल्या कंट्रोलमध्ये ठेवता येईल, त्या दृष्टीने विचार केला. मी कालपासून ह्या आजच्या निर्णयाबद्दल मी वाचते आहे. तर बहुतेक ठिकाणी लोक असंच म्हणतायत की मुली सर्रास अश्लील व्हिडिओज बघतील किंवा त्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करतील किंवा त्या अबॉर्शनचं प्रमाण वाढेल वगैरे वगैरे वगैरे. तर मला असं वाटतं की सामाजिक दृष्टीने ह्या निर्णयाकडे बघितलं तर 21व्या वर्षी जर मुलींना लग्नाची परमिशन आहे, याचा अर्थ कुणीही त्यांचं लग्न जबरदस्ती लावून देऊ शकत नाही जोपर्यंत मुलींची इच्छा नसेल तोवर. मुलींची इच्छा असेल तर ती गोष्ट वेगळी. पण जर मुलींची जर शिकण्याची इच्छा असेल, त्यांचं करिअर करण्याची इच्छा असेल, तर त्यांना ह्या निर्णयामुळे समान संधी मिळणार आहे आणि ह्याच्यामुळे ह्या संधी मिळणार म्हणून मी ह्या निर्णयाचं किंवा ह्या कायद्याचा स्वागत करते. मला असं वाटतं की जेव्हा तुम्हाला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असतं आणि त्याच्या मागे कायदा असतो, तर त्यावेळेला तुम्ही जास्त सक्षम स्वतःला फील करता. आपल्या महाराष्ट्रात आणि मला असं वाटतं की देशभर मुलींना शिक्षण फ्री आहे ग्रॅज्युएशन पर्यंत. पण पूर्वी असं असायचं की 18 वर्षाची मुलगी झाली की तिला पालकांना असं असायचं की आमच्या गळ्यातली बलामत वगैरे वगैरे आणि मुलींचं 18 वर्षानंतर शिक्षण सर्रास थांबवलं जायचं. ह्या कायद्यामुळे मुलींना डिग्री घेता येणार आहे. डिग्री घेतल्यानंतर स्वतःचं व्यवस्थित करिअर करता येणार आहे आणि मुळातच छोट्या वयामध्ये लग्न झालं की लगेच मुलं झाली की मग लगेच त्या एका जबाबदाऱ्यांमध्ये त्या अशा अडकल्या जातात की त्यांना पुढे त्यांचं करिअर वगैरे काहीही करता येत नाही. निर्णय क्षमता राहत नाही. निर्णय क्षमता जरी असली तरीही ह्या जबाबदाऱ्यांमुळे त्या मुली ज्या आहेत त्या अर्थार्जन करू शकत नाही आणि मग एका विचित्र आणि वेगळ्या शोषणाच्या चेन मध्ये ह्या अडकल्या जातात. सो मला असं वाटतं की हा जो कायदा आहे ह्याच्यामुळे मुळातच कायद्याकडे सकारात्मक दृष्टीने लोकांनी पाहायला पाहिजे, त्या दृष्टीने विचार करायला पाहिजे. प्रत्येक वेळेला लैंगिकता हा इश्यू किंवा ह्या गोष्टीचा पाऊ करण्याची काही गरज नाही. त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्या. लैंगिकता ही इंडिव्हिज्युअल गोष्ट आहे. मला नाही वाटत की प्रत्येकाची लैंगिकता कुठे प्रत्येक ठिकाणी झाली पाहिजे. त्यापेक्षा त्यांना निर्णय क्षमता जर त्यांची वाढत असेल, त्यांचे एज्युकेशनल लेवल त्यांच्या वाढत असेल, त्यांची समजदारी वाढत असेल, परिपक्वता वाढत असेल, तर त्या दृष्टीने विचार व्हायला हवा. पण जगामध्ये म्हणजे 14 ते 18 अशा प्रकारची वर्गवारी आहे. 18 हे शेवटचं वय आहे. एक चीन वगळता चीनमध्ये 20 वर्ष वय आहे. चीनमध्ये 20 वर्षे आणि जगामध्ये जर समजा अमेरिकेसारखा देश घेतला, ऑस्ट्रेलिया सारखा देश घेतला तर 14 वर्षाच्या मुलींना सुद्धा लग्न करण्याची परवानगी आहे किंवा काही पुढारलेल्या देशांमध्ये लग्नाचं वय कमी करावं किंवा आपल्या देशामध्ये सुद्धा राजस्थानमध्ये 18चं वय 16 करावं अशा प्रकारचा राज्य सरकारचा प्रस्ताव होता. आणि मग समजा आता 18व्या वर्षी एखाद्या मुलीला योग्य जोडीदार मिळतोय तर त्याने किंवा तिने 21 वर्षापर्यंत थांबावे का? मग हा याच्यासाठी पर्याय काय सरकारकडे? नाही, ह्या गोष्टीचा सरकारने ऍक्च्युअली विचार करायला पाहिजे आणि आपण कायदा म्हणतोय पण आजच्या दिवसाला सुद्धा चार पैकी एका मुलीचं लग्न बालविवाह होतोच आहे ना, तर त्याला काय आपण रोखू शकत नाहीये. गपचूप आता कोरोना काळामध्ये खूप साऱ्या मुलींची लग्न झाली, ती गपचूप केलेली आहे. दोन्हीकडच्या पार्टीज रेडी असल्यामुळे बालविवाह सुद्धा झालेले आहेत. पण बालविवाह केवळ मुलींची तयारी आहे किंवा मुलींची इच्छा आहे म्हणण्यापेक्षा त्यांची निर्णय क्षमता तेवढी डेव्हलप झालेली आहे का, त्या निर्णय घेऊ शकतायत का, ह्या गोष्टींचा पण ते विचार होणं गरजेचं आहे ना. केवळ इच्छा आहे म्हणून, माझी इच्छा आहे म्हणून मी 14 वर्षी लग्न करावं ह्याला काय अर्थ नसतो ना. मला नाही वाटत आहे ते योग्य. मला 21व्या वर्षीचं डिसिजन चांगलं वाटतं. इच्छा ही लग्न करण्याची इच्छाच महत्वाची असते ना. इच्छा जरी महत्वाची असली तरी सुद्धा इच्छेच्या मागे काहीतरी लॉजिकल कारणही असायला हवी का नको? लॉजिकल कारण हवी ना. मला नाही वाटत आहे की फक्त ही इच्छा आहे म्हणून 14 वर्षी. बरोबर आहे, ठीक. छायाताईंकडनं मी डॉक्टर शीतल गवांडेंकडे जाणार आहे. तुम्ही स्त्रीरोग तज्ञ आहात
आणि साधारणतः एक 5वी-6वीला म्हणजे पूर्वी जी पाळी साधारणतः मुलीला 8वी-9वीत यायची ती आता 5वी-6वी पर्यंत खाली आल्याचं चित्र एकंदरीत जागतिक जो अहवाल आहे त्याच्यातनं आपल्याला दिसतंय. तर तुम्ही आता हे जे वय आहे म्हणजे पहिले 14 नंतर 16 नंतर 18 आणि आता 21 वर्षापर्यंत नेलाय, तर याच्यातनं मुलीच्या एकंदरीत शरीरावरती तिच्या याच्यावरती काय परिणाम होऊ शकतो किंवा कशा पद्धतीनं तिनं हँडल केलं पाहिजे, तुम्ही काय बोला? सरकारने हा घेतलेला निर्णय अतिशय उत्तम आहे. कारण पाळीचं वय जरी खाली आलेलं असलं, म्हणजे एक साधारण आता आपण बघतो 9 ते 10 वर्षाच्या मुलींना सुद्धा पाळी येते, तरी सुद्धा लैंगिकता डेव्हलप होणं आणि गर्भधारणेसाठी शारीरिक डेव्हलपमेंट ही साधारण 21व्या वर्षापर्यंतच होत असते. आणि आपल्या समाजामध्ये अजूनही लग्न झालं की ताबडतोब मूल होणं ही प्रथा आहे. म्हणजे फॅमिली प्लॅनिंग आणि कुटुंब नियोजन ही संकल्पना अजूनही आपल्या समाजामध्ये तेवढी रुजलेली नाही, त्याचं महत्व अजूनही तेवढं वाढलेलं नाहीये. त्यामुळे लग्न झालं की ताबडतोब जर मुलीला गर्भधारणेचा आग्रह करण्यात येणार असेल तर तिचं वय हे 21 आणि त्यापुढेच असावं. कारण तिला गर्भधारणेसाठी नुसतंच शारीरिक दृष्ट्या नाही तर मानसिक दृष्ट्या सुद्धा ती सक्षम असली पाहिजे. आणि दोन्ही पद्धतीने जर ती सक्षम असली तरच ती तिच्या बाळाला सांभाळू शकणार डिलिव्हरी झाल्यानंतर. मग यातनं समजा उशिरा आता जी लग्न होत आहेत त्याचे जे कॉम्प्लिकेशन्स उभे राहत आहेत कुटुंबांमध्ये, मग त्याला कसं हँडल करणार? उशिरा लग्न करणं म्हणजे अगदी 30च्या पुढे जर तुम्ही म्हणत असाल तर ते काही प्रमाणातच आहे. त्याची टक्केवारी फार कमी आहे. 8 ते 10% लेडीज ज्या आमच्याकडे येतात प्रेग्नन्सी घेऊन डिलिव्हरीसाठी वगैरे, तर 8 ते 10%मध्येच 30च्या वर आहे. साधारण आपल्याकडे अजूनही 25 ते 30च्या वयोगटातच गर्भधारणा, लग्न आणि 2 मुलं हे 25 ते 30च्या मध्ये बघण्याची आपल्याला आता कॉमन आम्हाला सवय आहे. पण वाढतं वय आणि वाढलेलं वय म्हणजे हे 30च्या पुढे, तेव्हा त्याचं त्या पद्धतीने आम्ही पेशंटचं काउन्सिलिंगही करत असतो. 30च्या पुढे गर्भधारणेचे दुष्परिणाम वगैरे, पण हे फार कमी टक्केवारी आहे त्याची. असं वाटतं का डॉक्टर की ही जे समजा वय वाढवलंय त्यामुळे ज्याला जास्त मुली आहेत किंवा मुली याच्यामध्ये आहेत तर त्यातनं भ्रूण हत्या वाढण्याची शक्यता जास्त आहे? 21 वर्षापर्यंत मुलीचं संगोपन करावे लागणार परत तिच्या लग्नाचं, तर असं वाढू शकतं काय वय वाढवल्यामुळे? खरं तर तसं नाहीये. सामाजिक दृष्टिकोन अजूनही खूप बदलायचा आहे आपल्या देशामध्ये. मुलगी 1 असो वा 3 असो, पण त्या कुटुंबाचा त्या मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे हा फार महत्वाचा आहे. आणि त्यासाठी कशाची आवश्यकता असते तर शिक्षणाची. जो बेस तयार होतो, विचारांचा बेस तयार होतो, तो शिक्षणाने बेस तयार होतो. आणि जर तुम्हाला तुमच्या मुलीला शिक्षित करायचं आहे तर तिला संधी दिली पाहिजे. आणि जसं थोरात मॅडम म्हटल्या की 17-18 वर्षापर्यंत तर तिची 12वीच झालेली असते. त्याच्या पुढे ग्रॅज्युएशन किंवा इतर कोर्सेस घेऊन जर तिने समाजामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे तर तिला तेवढा काळ 21-22 हा ग्रॅज्युएशनसाठी लागतो. आणि जर तिला ती संधी दिल्या गेली आणि तिने जर ते शिक्षण घेतलं तर ती तिचं कुटुंब सुधरू शकणार आणि ती तिच्या कुटुंबाची विचारसरणी आहे ती बदलू शकणार. त्यामुळे आपला बेस जो आहे तोच मुळात आपल्याला विचारांचा बेस चेंज करायचा आहे. तर ते तेव्हाच सुरुवात होणार जेव्हा आपण हे लग्नाचं वय आता जे एक्सटेंड केलंय आणि मुलगी शिकली आणि तिने जर तिचं लग्न 21च्या पुढे केलं तर ती कुटुंब हाताळायलाही सक्षम असते आणि सासरच्या मंडळींना त्यांचे विचार जुळवून घ्यायलाही सक्षम असते, स्वतःचे विचार मांडायला सक्षम होते. म्हणून ही विचारसरणी जी आहे मुळातच मुलगा मुलगी हा भेदभाव आहे, हा जर आपण आत्ता जर सुरुवात केली ती विचारसरणी बदलायला तर कदाचित पुढच्या 25 वर्षाने आपल्या आपल्या देशात ही हा बदल झालेला बघायला मिळेल. ओके, 25 वर्षानंतर बदल दिसू शकतो आपल्याला. मी डॉक्टर प्रियंका धर्माधिकारीकडे जाणार आहेत. तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ आहात, तुमच्याकडे अनेक प्रकारच्या मुलं मुली या संदर्भातल्या येतात, तर तुम्ही या निर्णयाकडे कशा पद्धतीने पाहता किंवा तुमचं कन्क्लुजन काय आहे? ओके. नमस्कार. आता थोरात मॅडम आणि गवांदे मॅडम यांनी जे सांगितलं याच्या बरोबर मी बऱ्यापैकी ही गोष्ट मान्य करते की 21 वर्ष जे वय केलेलं आहे हे योग्य विचारपूर्वकच केलेलं आहे. कारण की आता शिक्षणाचं प्रमाण सगळीकडे वाढत आहे आणि मुलगी शिकली तर नुसतं शिक्षण म्हणजे अकॅडमिकली शिकली असं होत नाही, त्याच्यात इमोशनल मॅच्युरिटी यायला सुद्धा ते वय येणं महत्वाचं असतं. म्हणजे साधारण टीनेज म्हणजे कुमार अवस्थेत साधारण 12 ते 18 किंवा 19 वर्षाच्या मुली ज्या असतात त्या इमोशनली किंवा भावनिक दृष्ट्या तितक्या मॅच्युअर नसतात.
असं आपल्याला दिसून येतं. त्यांची निर्णय क्षमता कमकुवत असू शकते. आणि 20 नंतर साधारण जर गर्भधारणा झाली किंवा नुसती गर्भधारणा आणि शारीरिक संबंध हे सगळं बाजूला ठेवलं, तर कुटुंबाशी जुळवून घेणं किंवा कुटुंबामध्ये मुख्य निर्णय जे आहेत ते घेणं किंवा कुटुंबामधले ताणतणाव बेअर करणं, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तिला जमल्या पाहिजेत. तर त्या दृष्टीने जी परिपक्वता येते ती साधारण वयाप्रमाणे पण येत राहते, शिक्षणाबरोबर पण येते आणि त्यामुळे मुलींना संधी मिळाली तर नक्कीच त्याचं ते सोनं करतील. हा एक भाग झाला. मला असं वाटतं प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात. त्यामुळे मग हो. आता आपण दुसरी बाजू पण बघितली पाहिजे. फायदा असा आहे की एक तर शिक्षण होतं, त्याचबरोबर मुलींचं आरोग्य चांगलं राहण्यात सुद्धा मदत होते. कारण गर्भधारणा जर लवकर झाली, तर मॅडम शीतल गवांडे मॅडमनी सांगितलंच आहे, की 20च्या आधी जर गर्भधारणा झाली, तर त्याचे कॉम्प्लिकेशन्स जास्त येऊ शकतात. जसं स्त्री तेवढी शारीरिकदृष्ट्या पण एवढी सक्षम नसते डिलिव्हरी किंवा प्रेग्नन्सीसाठी. बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये मृत्यू, मॅटर्नल मृत्यू म्हणजे मातेचा मृत्यू किंवा बाळाचं संगोपन करण्याची क्षमता सुद्धा त्या मुलीमध्ये कमी असू शकते, साधारण 20च्या आधी. त्यामुळे हा निर्णय आरोग्याच्या दृष्टीने, शिक्षणाच्या दृष्टीने योग्य आहे. पण आता दुसरी बाजू अशी आहे, की लवकर पाळी येते आपण आता म्हटलं. जसं पौगंडावस्था जसं पाळी येते त्याच सुमारास पौगंडावस्था सुरू होते. आता पौगंडावस्था म्हणजे जे टीनेज आहे त्याच्यामध्ये काही बदल होतात. शारीरिक बदल होतात, मानसिक बदल होतात. आणि शारीरिक बदल म्हणजे स्तनांची वाढ होणं किंवा शरीरयष्टीमध्ये बदल होणं आणि मानसिक बदल म्हणजे थोडं चिडचिडेपणा येणं किंवा साधारण ऑपोजिट जेंडर बद्दल अट्रॅक्शन म्हणजे आकर्षण वाटायला सुरुवात होणं किंवा त्याबद्दल विचार येणं, स्वप्नरंजन होणं, ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. त्या हॉर्मोनल बदल जे शरीरामध्ये होतात, याच्याच बरोबर हे सगळे बदल, मानसिक बदल सुद्धा होत असतात. आता ह्या बदलांमुळे कधी-कधी काय होतं, की घरामधले जे आई-वडील असतात, त्यांच्याशी या मुली मोकळेपणे बोलू शकत नाहीत. या सगळ्या बदलांबद्दल किंवा त्यांना जे दुसऱ्या मुलाबद्दल आकर्षण वाटतंय, याबद्दल त्या बोलू शकत नाहीत. आणि मग चुकीच्या मार्गाने जसं ॲप्स किंवा मीडिया याच्या सहाय्याने त्या चुकीच्या लोकांच्या संपर्कात येऊ शकतात. आणि नेमकं असं घडलं तर टीनेज प्रेग्नन्सी म्हणजे अशा व्यक्तींबरोबर संपर्कात आल्याने, काही चुकीचे ॲप्स वापरल्याने, शारीरिक संबंध आल्याने कुमारी माता याचं प्रमाण सुद्धा वाढू शकतं. जी पाश्चात्य पद्धत आहे ती आता भारतात सुद्धा दिसू लागली आहे आणि अगदी हो. खेडोपाड्यात सुद्धा हे घडत आहे. आणि बरोबर. अनफॉर्च्युनेटली मुख्य कारण असं आहे की सेक्स एज्युकेशन नाहीये. लैंगिक शिक्षणाची कमतरता आहे. आणि एसटीडी किंवा एच-आय-व्ही, एसटीडी म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस जसं एच-आय-व्ही असेल किंवा अजून काही विकार आहेत, हे सुद्धा या मुलींमध्ये येऊ शकतात, असे संबंध ठेवल्यामुळे. आणि ह्या संदर्भात मुलींचं शिक्षण होणं गरजेचं आहे. जर हे घडलं, हा सगळा बॅलन्स घडला तर मला वाटतंय अशा पद्धतीने आपण या दृष्टिकोनाकडे बघू म्हणजे आपण असा दृष्टिकोन ठेवला तर तो जो काळ आहे म्हणजे साधारण 14 ते 21 हा जो काळ आहे, तो मुलगी शिक्षण करत, शिक्षणात गुंतून राहिली आणि तिला लैंगिक शिक्षणाची जाणीव असेल, तर ती व्यवस्थित तो काळ निभावू शकते, असं मला वाटतं. म्हणजे कंट्रोल्ड प्रश्न राहून. असा एक उपस्थित येतो की जसं तुम्ही सांगितलं की नैसर्गिकरित्या एक साधारणतः 13-14व्या वर्षी मुलगी आपल्या वयात येण्यात सुरुवात होते. पण आता एक प्रश्न असा एक उपस्थित होतो की 13-14 वर्षापासून तर 21 वर्षापर्यंत तिला जर समजा मुलाला किंवा मुलीला लैंगिक इच्छा झाली तर त्या संदर्भातली सरकारकडे किंवा समाजाकडे काय व्यवस्था आहे? एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या मुलीला वाटलं की बाबा मला समजा ती इच्छा ते तर लग्न ही जबाबदारी आहे. लैंगिकता ही इच्छा आहे, आनंद आहे, तिथं स्वतःची गरज आहे. मग याच्यावरती याच्यासाठी काय समाजामध्ये पर्याय आहे? तुम्ही आता मी याबद्दल पहिल्यांदा छायाताईंकडे जाणार. छायाजी तुम्ही याच्यावर सांगा की एखादी मुलगी 12-15व्या वर्षी समजा वयात आलेली आहे, 21 वर्षापर्यंत तिला वाटलं बाबा मला लैंगिक सुख घ्यायचं आहे, तर तिला लग्न होस्तोपर्यंत थांबवण्यासाठी समाजातली एकंदरीत ही व्यवस्था काय आहे? म्हणजे हा तिच्यावर किंवा निसर्गावर एकूण आपण निसर्गाच्या विरोधात जात नाही आहोत का? निसर्गाच्या विरोधात. आता लग्न हे मुळातच अनैसर्गिक आहे असं माझं म्हणणं आहे. कोणाचं काय म्हणणं आहे मला माहिती नाही. पण लग्न मी हे सहमत आहे. अनैसर्गिक आहे. निसर्गाने कुठेही सांगितलं नाहीये की तुम्ही लग्न केलं तरच संभोग करा, लग्न नसेल झालं तर संभोग करू नका, लग्न झालं असेल तरच मुलांना जन्म द्या, लग्न नसेल झालं तर मुलांना जन्माला घालू नका. मुळातच लग्न व्यवस्था ही आहे, विवाह व्यवस्था हीच मुळात निसर्गाच्या विरोधात आहे.
दुसरी गोष्ट की संभोगाची जी प्रेरणा आहे तर ती प्रत्येक पर्सन टू पर्सन काय झालं? तिकडनंच आहे. हॅलो किरण, मी दिसतेय का? हो, हॅलो, आवाज दिसते, बोला ना. ओके ओके. तर आपल्याकडे आदिवासी समाजामध्ये घोटुळ नावाची एक प्रथा होती, ज्याच्यामध्ये घोटुळ नावाचं एक घर बनवलं जायचं आणि तिथे त्या तरुण मुलांना आणि मुलींना ठेवलं जायचं. समजा त्या तरुण मुला मुलींमध्ये जर संबंध येऊन जर एखाद्या मुलीला गर्भधारणा झाली तर ते मूल समाजाकडून स्वीकारलं जायचं. तर ही मला असं वाटतं की ही निकोप व्यवस्था होती आणि ही अजिबात चुकीची व्यवस्था नव्हती. कारण हे काही निसर्गाच्या विरोधात नाहीये ही गोष्ट. समजा 21व्या वर्षाचं जे वय आहे, कायद्याने लग्न, समजा आता लग्नानंतर जी कॉम्प्लिकेशन्स होतात ती खूप जास्त असतात. ती दोघांनाही, मुलांना, मुलीला, त्यांच्या होणाऱ्या बाळाला आणि त्यांच्या एकूणच फॅमिलीजला त्रासदायक होणारी गोष्ट आहे. लग्न झालं की डिवोर्स झाला की मग पुढच्या साऱ्या कॉम्प्लिकेशन्स आल्या. आणि मला असं वाटतं की लग्न न करता जर मुलींना जर शारीरिक सुख घ्यायचं असेल तर त्याच्यावरती कोणी बंधन घालावं असं मला बिलकुल वाटत नाही. मला नाही वाटत की कोणाचं ह्याच्यावरती की ह्या अत्यंत पर्सनल गोष्टी आहेत आणि ह्या नाही, म्हणजे आता असे संबंध जर झालेत छायाजी, तर त्याच्या संदर्भात ते म्हणजे बेकायदेशीर मानले जातात समाजामध्ये, त्याला मान्यता नाहीये. आणि मग मला वाटतं मला मग वाटतं की आता 18 21 वर्षाच्या वर्षापर्यंत मुलींनी 21 वर्षापर्यंत थांबायचं किंवा मुलाने 21 वर्षापर्यंत. आणि नाही, काही मला ठिकाणी नाही तर असं आता वाटत. अशी चर्चा, काही लोकांनी अशी मागणी केली की मुलीचं वय 21 करतायत तर मुलाचं वय 25 करा म्हणून. म्हणजे नवाब मलिक जे आहेत त्यांनी असं केलंय की 25 मुलाचं वय करा. तर मग ही जी मागणी आहे ही कुठपर्यंत सामाजिक दृष्ट्या आणि नैसर्गिक दृष्ट्या नाही, योग्य आहे? मलिक साहेबांचा आदर ठेवते मी, पण मी त्यांच्या ह्या वक्तव्याशी अजिबात सहमत नाहीये. मला असं वाटतं की 21 वर्षापर्यंत लग्न होऊ नये, कारण तोपर्यंत मुलींना एक परिपक्वता जी असते किंवा स्वतःच्या अस्तित्वाची जी काही योग्य ती जाणीव आहे आणि स्वतःला ज्या आयुष्यभर ज्या तुमच्यावरती ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्यांची ही व्यवस्थित जाणीव येण्यासाठी तिचं एक मॅच्युरिटी लेव्हल जी आहे ती 21 वर्षापर्यंत खूपशी असते असं मला नाही वाटत आहे. अजूनही 18 वर्षी जेव्हा आपण मुलींची लग्न करतो तर त्या 21व्या वर्षीपर्यंत बहुतेक मुली ज्या आहेत त्या 1 किंवा 2 मुलांच्या आया होऊन बसलेल्या असतात आणि अक्षरशः त्या मुलांच्या जबाबदाऱ्यांमध्ये त्या पिचून जातात आणि नंतर त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये काही करण्यासारखं, त्यांच्याकडे अचीव्ह करण्यासारखं असं काही राहत नाहीये. तेव्हा 21व्या वर्षात मुलांचा काय डिसिजन घ्यायचा आहे तो खरं तर मला असं वाटतं की हा महिलांचा प्रश्न आहे आणि महिलांना डिसाईड करू द्या की आम्हाला आमच्या लग्नाची वय किती ठेवायची आहे. मुलांचं लग्न तुम्ही बरोबर. 25 करा, 30 करा, आय रिली डोंट केअर. पण मुलींचं जे लग्नाचं वय आहे ते 21 असावं आणि हा चांगला निर्णय आहे. मला तर काही याच्यात काहीही गैर वाटत नाहीये. आणि राहिली लैंगिकता, तर लैंगिकता हा ज्याचा त्याचा पर्सनल प्रश्न आहे आणि तो त्यांनी पर्सनल लेव्हलवरती सोडवावा. त्याला कायद्याने कुठेही बंधन घालण्याचा प्रयत्न कोणी करू नये असं मला वाटतं. बरोबर आहे. मी डॉक्टर शीतल गावंडेंकडे जाणार आहे. तुम्ही छायाताईंचं वक्तव्य ऐकलेलं आहे. पण ही जी आता तुम्ही स्त्रीरोग तज्ञ आहात आणि तुम्हाला त्या संदर्भातली जास्त माहिती माझ्यापेक्षा, की आता मुलं मुलं वयात आल्याच्या नंतर आता जर तुम्ही पाहिलं तर 5वी-6वीची मुलं जी आहेत ती व्हॅलेंटाईन डे आला की हॉलमार्क्स आणि आर्चिसच्या गॅलरीमध्ये आपल्याला त्यांच्या प्रेयसीसाठी कार्ड बीड घेताना दिसतायत. तर त्या मुलांचं 21 वर्षापर्यंतची जी मुली आहे, मुलीच्या लग्नापर्यंत थांबवावं आणि त्या मधल्या काळामध्ये सरकारने किंवा समाजाने त्यांच्या याची व्यवस्था काही करू नये. तर हे अन्यायकारक नाहीये का? हे अनैसर्गिक नाहीये का? 21 वयापर्यंत लग्नाचा कायदा हा काल लागू झालाय, पण याच्या मागे अनेक वर्ष जी समाज व्यवस्था आहे ही तशीच चालत आलेली आहे. लैंगिकता, सेक्शुअल फ्रीडम ज्याला आपण म्हणतो, हे सगळं पूर्वापार चालत आलेल्या गोष्टी आहेत. अगदी पुराण काळात जाऊन जरी आपण बघितलं तरी सुद्धा जेव्हा हॉर्मोनल चेंजेस होतात आणि 14व्या 15व्या वर्षी जेव्हा मुलं मुली वयात आलं आपण म्हणतो, त्यांच्यामध्ये नैसर्गिक लैंगिक भावना डेव्हलप व्हायला सुरुवात होते आणि आपोआप ते आकर्षण निर्माण होऊन ते एकमेकांच्या संपर्कात येतात आणि लैंगिक सुख घ्यायला सुरुवात करतात. आमच्याकडे ऍज अ स्त्रीरोग तज्ञ म्हणून मी तुम्हाला सांगतेय, गेली इतके वर्ष प्रॅक्टिस करतेय,
सुरुवात केली 15-16 वर्षापूर्वी प्रॅक्टिसला, तेव्हा ऍटलिस्ट 18, 19, 20 वयोगट होतं जेव्हा इनलिगल अबॉर्शन करायला अनमॅरिड प्रेग्नन्सी आमच्याकडे यायचे. आता 14, 15, 16 वर्षाच्याही मुलींना आणलं जातं अबॉर्शनसाठी. म्हणजे कायदा हा काल लागू झालाय, पण ही नैसर्गिकता आणि ही लैंगिकता ही गेले कित्येक वर्ष चालू आहे. त्यामुळे निसर्गाला आपण कायद्याचं बंधन घालू शकत नाही आणि हे चालूच राहणार आहे. म्हणून लग्न आणि लैंगिकता याचा संबंध हा फक्त मुलं होण्यासाठी म्हणून असतो, प्रजननासाठी असतो. बाकी लग्नासोबत येणाऱ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या किती सक्षमपणे पार पाडता याव्यात ह्यासाठी ते वयाची वयोमर्यादा जी वाढवण्यात आली आहे सरकारने, ही लग्नाची जबाबदारी सांभाळण्यासाठी, त्याचा लैंगिकतेशी काही संबंध नाहीये. नाही पण सरकारने गंमत खूप विचार केला. नाही डॉक्टर, गंमत अशी आहे की पुरुषाची लैंगिकता स्वीकारली जाते समाजामध्ये, मग स्त्रीची लैंगिकता का नाही स्वीकारली जात? पुरुषाच्या पॉकेटमध्ये जर कंडोम सापडलं, एखाद्या मुलाच्या, तरुण मुलाच्या पॉकेटमध्ये कंडोम जर सापडलं, तर ते सहजपणे बाजूला आई काढून हे करून येते, त्याला तितकं काही बोललं जात नाही. एखाद्या मुलाच्याकडे तशा पद्धतीने असलं, तिचा बॉयफ्रेंड असला, तिने सांगितलं की हा माझा बॉयफ्रेंड आहे, ते अजून सुद्धा स्वीकारलं जात नाहीये आणि त्या ठिकाणी तुम्ही वय 21 करता, म्हणजे तुमची सामाजिक मानसिकता ही मागासलेली आहे आणि तुम्ही बाता म्हटलं, नियम आणि कायदे म्हटलं पुरोगामीपणाचे करताय. ही कॉन्ट्रोवर्सी नाहीये का? कॉन्ट्रोवर्सी जर चेंज करायची असेल तर आपल्याला पहिले समाजाची मानसिकता बदलली पाहिजे आणि समाजाने स्वतः अंगीभूत केलं पाहिजे की आपल्याला आता कोणत्या विचारांनी आणि कोणत्या दिशेला चालायचं आहे. त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? सामाजिक शिक्षण आणि जे आदिवासी भाग आहे किंवा इतर आपला ग्रामीण भाग आहे तिथपर्यंत शिक्षणाची सोय, मुलींना शिक्षणाचा वाव, सगळ्यात पहिलं महत्वाचं भूमिका कोणाची असते घरामध्ये? स्त्रीची. एक आईच्या रूपात, सासूच्या रूपात, बहिणीच्या रूपात किंवा इतर कोणत्याही रूपात. कितीही म्हटलं की पुरुषांनी घरात निर्णय घ्यायचा असला तरी तो याने लैंगिकतेचा प्रश्न सुटणार आहे का? पर्याय काय सापडेल? पर्याय काय त्याला? याने लैंगिकतेचा प्रश्न, याच्यात पर्याय हाच आहे की लग्न हे केवळ सामाजिक जबाबदारी आणि कौटुंबिक जबाबदारी निभावण्यासाठी म्हणून लग्न केलं जातं. निसर्गतः जी लैंगिक भावना आहे ती तर तुम्हाला 13-14व्या वर्षापासून डेव्हलप झालेलीच आहे. त्याच्यावर तुम्ही वेगळं काही बंधन घालू शकणार नाहीये. पण जो हा दृष्टिकोन आहे आपला की लग्न हे लवकर झालं पाहिजे, तर तो अतिशय चुकीचा आहे. त्याचा लैंगिकतेशी काही संबंध नाहीये. लैंगिकता प्रियंकाजी तुम्ही काय आहे. सांगता यावरती? प्रियंकाजी तुम्ही काय बोलता? बोला. मला असं वाटतं की लैंगिकता म्हणजे आता 13-14 वर्षापासून मुलींना ती इच्छा होते. पण आपण मगाशीच बोललो, मी म्हटलं तसं सेफ सेक्स याच्याबद्दल त्यांना जर आपण माहिती दिली तर त्याच्यात सुद्धा अशा पद्धतीने, कारण मॅडम म्हटल्या तसं या नैसर्गिक भावना आहेत त्या व्यक्त करण्यासाठी मुलं मुली भेटतात आणि कधी कधी अशा गोष्टी घडतात, म्हणजे ते पावलं पुढे पण जाऊ शकतात आणि त्यांच्यात संबंध येऊ शकतात. मग असं जर होत असेल तर हे समाजातले काही टक्के मुलं मुली असतात जे असं करत असतील, काही टक्के मुलं मुली असं करतही नाहीत. ते नुसते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड जे आपण आजकाल ऐकतो ते नुसते एकत्र भेटतात आणि ती नुसती भावनिक गरज म्हणून सुद्धा असतं एक विशिष्ट टक्के मुलांमध्ये. पण काही टक्के मुलं मुली त्याच्या पुढे जाऊन शारीरिक गरजा पूर्ण करतात. मग अशा परिस्थितीत आई वडिलांनी त्यांना समजवणं की तुम्हाला सेक्शुअल प्रॅक्टिसेस काय आहेत, कॉन्ट्रासेप्शन काय आहे, या गोष्टी जर समजवल्या तर कदाचित निदान आजारपण थांबवता येतील किंवा त्याच्यामुळे होणाऱ्या टीनेज प्रेग्नन्सीज थांबवता येतील किंवा त्याच्यामुळे त्यांचं जे इतर करिअरमध्ये नुकसान होत आहे ते थांबवता येईल. आणि ह्या गोष्टीकडे बघण्याचा जो स्टिग्मा आहे, जो समाजाने या गोष्टींना कलंक मानला आहे की असं मुला मुलींनी एकत्र दिसणं चांगलं नाहीये किंवा मुलगा आणि मुलगी हे फक्त मित्र असू शकत नाहीत किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ही कल्पना चुकीची आहे, हे जे आपण समाजाने दिलेलं आहे ना, याच्यामुळे लपून छपून या गोष्टी घडतात. म्हणून मला असं वाटतं की सेफ सेक्स हे लैंगिक शिक्षणामध्ये शाळेपासूनच मुलांना शिकवलं पाहिजे. पहिलं पाऊल म्हणजे पाळीबद्दल सांगणं, त्याच्यानंतर प्रेग्नन्सी आणि शारीरिक संबंधांबद्दल माहिती देणं आणि मग त्याच्यानंतर जसं मुलं मोठी होतात तसं त्यांना या सगळ्या प्रॅक्टिसेस बद्दल माहिती देणं, नाहीतर मग चुकीच्या पद्धतीने त्यांना ती माहिती मिळेल. म्हणून असं मला वाटतं की आणि हा अजून एक मुद्दा मला सांगायचा होता की आमच्याकडे बरेच पेशंट्स येतात, ते मॅस्टरबेशन किंवा हस्तमैथून करतात आणि आई वडील किंवा समाजात या गोष्टी त्यांना असं वाटतं या चुकीचं आहे, हे असं करणं चुकीचं आहे. त्यांना इच्छा तर होते पण आता त्यांना प्रत्येक वेळा आपल्या सोशली आणि लिगली या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्टेबल नाहीयेत की ते जाऊन कोणाला तरी भेटतील आणि त्यांच्या बरोबर संभोग करतील, शक्यच नाहीये सगळ्यांसाठी.
तर अशा परिस्थितीत मास्टरबेशन किंवा हस्तमैथून हे नैसर्गिक आहे आणि यासाठी आईवडिलांनी त्यांना सांगितलं पाहिजे की हे तुझ्या हातनं घडू शकतं आणि नॉर्मल आहे, ते चुकीचं नाहीये. नाही तर बऱ्याच जणांना असं वाटतं, गिल्टी वाटायला लागतं, त्यांना पश्चातापाची भावना येते की मी हे असं हो. केलं, मी चुकीचं काही केलं का. तर बाहेर जाऊन काही करून स्वतः म्हणजे नुकसान करून घेण्यापेक्षा हस्तमैथून करणं हे काही चुकीचं नाहीये. त्यामुळे अशा अनेक बरोबर. पद्धती आहेत जेणेकरून आपण 14 ते 21 हे वर्ष जे लैंगिक इच्छा होते हे डायव्हर्ट करण्यासाठी, या इच्छा कमी करण्यासाठी किंवा कुतूहल कमी करण्यासाठी अशा वेगवेगळ्या पद्धती सुद्धा अवेलेबल असतात. तर याची माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे शिक्षणाच्या. दुसरा एक प्रश्न असा येतो याच्यामध्ये की जसं जसं लग्नाचं वय वाढते किंवा खूप साऱ्या मी छायाला प्रश्न विचारणार आहे की खूप सारं आता मुली शिकतायत, पुढे जात आहेत आणि MBA, डॉक्टर, डबल ग्रॅज्युएट, फॉरेन बिरेन असे पुढे जात आहेत. तर हे असं वय वाढत गेल्यानंतर त्यांचा लग्नातला इंटरेस्ट कमी होत जातोय. खूप साऱ्या मुली लग्न करण्यास इच्छुक नसतात किंवा एकल राहायला तयारीत असतात. त्यांना असं वाटतं की ही जबाबदारी आता नको, कशाला उगाच एक नवरा पाहिजे आपल्याला, मी स्वतः कमवते, माझ्याकडे 1,00,000-2,00,000 रुपये पगार आहे आणि मी स्वतः इंडिपेंडेंट आहे, तर मग हे सासू सासरे अमुक तमुक हे लचाण कशाला पाहिजे. तर आता येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचं वय वाढत वाढत गेल्यानंतर आता 21 वर्ष वय ठरलेलं आहे, तर 21व्या वर्षामध्ये सगळ्यांचं काही 21ला लग्न होणार नाही, काहींच्या 22ला 24ला. आत्ताच साधारणतः 31-32 वर्ष वयाच्या नवऱ्या आपल्याला बघायला मिळत आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये ह्या विवाह संस्थेला टिकून अशा वाढत्या वयामुळे किंवा हे काट बसणार आहे का? जो आजचा मुलींचा जो निष्कर्ष आहे, जो आता तू सांगतोयस की मुली असा डिसिजन घेते, तर हा 21 वर्षाच्या म्हणजे 18 वर्ष वयाच्या म्हणजे 18 वर्षात लग्न झालेल्या मुलींच्या संसारांकडे बघून आज मुली हा डिसिजन घेत असते किंवा घेत आहेत. मला वाटतं की 21व्या वर्षी जेव्हा मुली व्यवस्थित मॅच्युअर्ड होतील, तर त्यांना स्त्री आणि पुरुष हे लग्नाच्या व्यतिरिक्त जे सहजीवन आहे, तर ह्या सहजीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा त्यांना, परिपक्व दृष्टिकोन सुद्धा त्यांना मिळेल, असा विचार तुम्ही का नाही करत? प्रत्येक वेळेला काहीतरी लग्नामध्ये असं होईल, लग्नामध्ये तसं होईल. लग्नामध्ये तसं होतं कारण 18 वर्षाची जी मुलगी आहे ती अपरिपक्व आहे. 18 वर्षाचं लग्न झालं की लगेच ती 2-3 मुलांमध्ये अडकते, सासरे आहेत, घरातल्या जबाबदाऱ्या आहेत आणि ती स्वतः शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपरिपक्व आहे. आर्थिक ताकद नाहीये तिच्याकडे. तर त्याच्यामुळे संसाराचं जे काही भजं होतं ते ऑलरेडी होत आहे आणि ते बघून जर आजच्या मुली जर म्हणत असेल की आम्हाला असा संसार नको, तर त्याच्यात काही चुकीचं नाही. मला असं वाटतं की 21व्या वर्षी जेव्हा लग्न होतील तेव्हा मुली व्यवस्थित त्यांच्या कॉलेजचे शिक्षण पूर्ण झालेलं असेल, एज्युकेशन पूर्ण झाल्यामुळे त्यांना रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या चांगल्या संधी उपलब्ध झालेल्या असतील, परिपक्व झालेल्या असतील, आर्थिक ताकद मुलींच्या हातात आलेली असेल आणि ज्या मुलींच्या हाती व्यवस्थित आर्थिक ताकद आहे तर ती काही हा जो असा जो त्याचा बागुलफुगा जो केला जातोय की त्या मुली म्हणतील आम्हाला लग्नच करायचं नाही वगैरे, हा तर अक्षरशः पर्सनल चॉईस आहे. नसेल लग्न करायचं तर हा पर्सनल चॉईस आहे, तुम्ही नाही जबरदस्ती करू शकत. पण दुसरी गोष्ट अशी का नाहीये की लग्न जेव्हा अपरिपक्व जेव्हा दृष्टिकोन होईल तेव्हा मुली स्वतःहून म्हणतील की नाही नाही मला आता एक चांगला जोडीदार हवा आहे, मला मी काय विचारतो छाया, कसं आहे की आता तुम्ही तिला इमॅच्युअर म्हणतात. भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वी 9 वर्षाची मुलगी सुद्धा घोड नवरी म्हटली जायची. आता तुम्ही 21 वर्षाला सुद्धा बोलतात परिपक्व, 18 वर्षाला सुद्धा अपरिपक्व बोलतात. 9 वर्षाची मुलगी घोड नवरी म्हटली जायची. किरण, माझा मुद्दा जो आहे ना तो आर्थिक ताकद जी आहे किंवा आर्थिक सक्षमता जी आहे ना त्याच्याकडे जास्त स्वातंत्र्य त्याचा. हा. कारण कसं आहे माहितीये का की मुलगी जन्माला आली ह्या घरातनं त्या घरात जाते, तिच्याकडे स्वतःचं घर नसतं आणि तिच्याकडे स्वतःचं इन्कम नसतं. जेव्हा स्वतःचं घर नसतं, स्वतःचं इन्कम नसतं, त्यावेळेला ती अक्षरशः मुलगी हतबल असते जेव्हा तिच्यावरती काही कठीण प्रसंग ओढवतो. एक लक्षात घ्या, त्या मुलीकडे आर्थिक सक्षमता असेल त्यावेळेला आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही गोष्टीला ती व्यवस्थित तोंड देऊ शकते आणि ही आर्थिक सक्षमता जेव्हा तिची डिग्री कंप्लीट होते तेव्हा ती व्यवस्थितपणे स्वतः आर्थिक ताकद, आर्थिक सत्ता हस्तगत करण्याच्या अवस्थेत जाते, तेव्हाच हे सगळ्या गोष्टी शक्य आहेत. तुम्ही कितीही म्हटलं की मुलीचं 18 वर्ष लग्न करू द्या, समजा त्या मुलीचा नवरा वारला किंवा पुढे काही गोष्टी झाल्या तर त्यावेळेला तिच्यावर जी कंडिशन आहे ती तिचं काय. तर अशा कंडिशन मध्ये जेव्हा मुलगी आर्थिक सक्षम असते, आर्थिकरित्या सक्षम असते, तर त्याच वेळेला ती तिचं पुढच्या आयुष्याचा विचार करू शकते ना.
आणि ती गोष्ट तुम्ही तिच्याकडून कशासाठी हिरावून घेता? म्हणजे केवळ हा जो पागलकुवा केला जातोय की असं होईल, तसं होईल, हे होईल, ते होईल. आता त्या समाजवादी पक्षाच्या एका खासदाराने सांगितलं की मुली अश्लील फिल्म्स बघतील. हा सगळा पागलकुवा आहे. काही हे नाहीये त्याच्यामध्ये. म्हणजे हे अझम्पशन्स आहेत सगळे ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे की असं होईल, तसं होईल. अरे पण जेव्हा ती मुलगी परिपक्व होईल, तिच्याकडे आर्थिक ताकद आलेली असेल, तेव्हा ती जास्त चांगला विचार ओपनली तयार होईल. हा विचार का नाही करत आहेत तुम्ही? हा विचार करायला हवा ना. केवळ काहीतरी असं होईल, तसं होईल म्हणून एखाद्या गोष्टीला हा, हायपोथेटिकल्स म्हणजे असं गृहीत धरून काय करता येतं. बरोबर आहे तुमचं. मी डॉक्टर शीतल गावंडेंकडे जाणार आहे. तुमचं याच्यावरती काय मत आहे की आता येणाऱ्या काळामध्ये फॉरेनमध्ये तुम्ही पाहताय की अगदी 13-14 वर्षाच्या मुलीपर्यंत समजा त्यांच्या ज्या भावना वगैरे समजा कंट्रोल होत नाही, लैंगिकता कंट्रोल होत नाही, तर ते सेक्स टॉयचा वापर करतात. भारतात सुद्धा आता मोठ्या प्रमाणात त्याच्या संदर्भातल्या चर्चा आणि आपल्या व्हिडिओवरनं आणि याच्यावरनं व्हॉट्सअपवरनं त्याचे मेसेज येत असतात. तशा प्रकारचे आपण टिकटॉक बघत असाल, बाकीच्या गोष्टी त्या संदर्भातले चर्चा येतात. तर भारतात येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं शक्यता आहे का? जर आपण कम्पेअरच करायचं म्हटलं की वेस्टर्न कल्चर आणि इंडियन कल्चर, तर अजूनही त्याच्यामध्ये जमीन आसमानाची तफावत आहे. वेस्टर्न कल्चरमध्ये जे लैंगिक स्वातंत्र्यता आहे ती अजूनही आपल्या देशामध्ये, भारतामध्ये नाही. आणि ती जोपर्यंत अजून आपण समाजामध्ये रुजवत नाही की लैंगिकतेला एक स्टिग्मा न लावता ती एक नैसर्गिक भावना आहे आणि ती नैसर्गिकरित्या प्रत्येकाने जगायचं आहे, जोपर्यंत आपण हा सामाजिक विचार बदलत नाही तोपर्यंत सेक्स टॉयचं प्रमाण हे वाढतच जाणार आहे. कारण जर एखादा मुलगा मुलगी एकत्र दिसले, आपल्याला रस्त्यावर जरी बोलताना एकत्र दिसले, तर आधी कोणी हा विचार नाही करत की ते भाऊ बहीण असू शकतील. पहिला हाच विचार करतात, अरे हे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असू शकते. तर ही जोपर्यंत आपली विचारधारा, आपली विचारसरणी आपण बदलणार नाही, तोपर्यंत सेक्स टॉयचं प्रमाण वाढत जाणार आहे. आणि बरोबर. दुसरा भाग जर दुसऱ्या दृष्टिकोनातनं बघायचं म्हटलं तर सेक्स टॉईज हे परत एक नैसर्गिक भावना कुठेतरी पूर्ण करण्यासाठी वापरल्या गेलेली वस्तू आहे. इट इज जस्ट अ मीडियम टू कम्प्लीट द इमोशन विच फ्लोज आउट ऑफ द बॉडी. आता ही भावना, ही सेक्स टॉईज का वापरले जातात? कारण जर त्या व्यक्तीला, त्या मुलीला तिचा बॉयफ्रेंड अवेलेबल नसेल किंवा तिचं कोणाबरोबर रिलेशन नसेल, पण तिची लैंगिक भावना तिला पूर्ण करायची असेल, तर तेव्हा सेक्स टॉईजचा वापर केला जातो. तर म्हणून वेस्टर्न कल्चरमध्ये आपल्याला हे खूप प्रचंड प्रमाणात बघायला मिळतं आणि भारतामध्ये अजून त्याचं कमी प्रमाण आहे. तर बेसिकली आपली विचारसरणीच बदलली तर याच्यामध्ये आपल्याला काही वर्षात भरपूर काही बदल बघायला मिळतील. पण मग हे जे समजा टॉईज वापरल्यामुळे त्यांच्यामध्ये जो एक पद्धती त्या संदर्भातला म्हणजे तिरस्कार, आता गरज नाही मला पार्टनरची, म्हणजे मी सेक्स टॉईज वापरते आता त्याच्यासाठी मला पार्टनर कशाला हवा. मग नंतर ही जी काय त्यात मानसिकता डेव्हलप होणार आहे, तर त्याला पर्याय काय म्हणजे मग आता याचं लग्न समजा झालेल्याही ओके, लग्न झालेल्याही अनेक कपल्समध्ये आम्ही सेक्स टॉईजचा वापर बघितलेला आहे. ऍज अ डॉक्टर म्हणून ओपीडी मध्ये हा, आमच्याकडे जेव्हा पेशंट्स येतात तर ते त्यांच्यामध्ये असलेले वितंड म्हणजे कपल्समध्ये असलेले भांडणं किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर तर अतिशय कॉमन झालेलं आहे आपल्या देशात सुद्धा आता. कारण आता लोक स्वतःहूनच हे करायला तयार नसतात. ऍडजस्टमेंट जे आपण म्हणतो कोणत्याही रिलेशनमध्ये, नुसतं लग्नच नाही तर एखाद्या रिलेशन मधली सुद्धा जी ऍडजस्टमेंट आहे तर ती जी करण्याची तयारी नसते, त्यामुळे कपल्सच्या रिलेशन्समध्ये भरपूर प्रमाणात वाद आणि प्रॉब्लेम्स आता बघायला मिळतात. प्रियंकाला त्याचा खूपच अनुभव असणार आहे, जसं आम्ही पण ओपीडीमध्ये हे बघतो. त्या कारणामुळे जर कपल रिलेशन जर हेल्दी नसलं तर सेक्स टॉईजचा वापर हा इव्हन लग्न झालेल्या कपल्समध्येही भरपूर प्रमाणात आता बघायला मिळतोय. तर मग आपण बरोबर. त्याचं काय एक्सप्लेनेशन देणार आहोत? मग ती केवळ अनमॅरिड मुलींसाठी किंवा अनमॅरिड मुलांसाठीच आहे असं नाहीये. ही तो एक वेगळा पूर्ण भाग आहे. म्हणून आपण त्या सेक्स टॉईजला ह्या गोष्टीशी जर संबंधित नाही ठेवलं तर बरं होणार आहे. बरं. प्रियंकाजी तुम्ही काय सांगाल? हो, मला पण असंच वाटतं, की सेक्स टॉयज हा एक भाग झाला. जर तिला सोशलाइज करायची संधी मिळाली, म्हणजे तिला जर मुलांना भेटण्याची संधी मिळाली त्या मुलीला, तर कदाचित मी म्हटलं तसं काही भावनिक गरजा सुद्धा त्या मुला-मुलींच्या असतात. म्हणजे जे आई-वडिलांशी ती मुलं शेअर करू शकत नाहीत, एक वय विशिष्ट झाल्यानंतर. तर त्या भावनिक गरजांसाठी सुद्धा त्यांना मित्र कदाचित दुसऱ्या म्हणजे मुलीला मुलगा लागतो किंवा मुलाला मुलगी लागते, ज्यांच्याबरोबर ते कम्फर्टेबल फील करतात. आणि ह्याच्यातूनच त्या पुढे जाऊन निवडू शकतात, की त्यांना कोणावर प्रेम आहे की नाही. आणि अशा पद्धतीचं जर त्यांना सोशलाइज व्हायची, मिसळण्याची संधी मिळाली, आपल्या समाजाचा दृष्टिकोन हळूहळू बदलला आणि हे सगळं घडलं,
तर सेक्स टॉईज चा उपयोग त्यांना म्हणजे त्यांना लक्षात येईल की खरोखर भेटणं आणि खरोखर याचं जे पुढे आपल्याला लग्नानंतर जे सुख मिळणार आहे किंवा जे सेफ सेक्स मी मगाशी म्हटलं तसं जे घडत असेल तर मग सेक्स टॉईजचा वापर हळूहळू कमी होईल. आणि मुळात सेक्स टॉईजचं मला असं वाटतं आपण जास्त ह्या गोष्टीचा पण इश्यू न भाऊ करायची गरज नाहीये. कारण मी मगाशीच तुम्हाला सांगितलं तसं हस्तमैथून ही सुद्धा एक नॉर्मल गोष्ट आहे. पण ती नॅचरल पद्धत कशी करावी ह्याबद्दल जर आपण त्यांना एज्युकेट केलं तर त्यांना सेक्स टॉईजच्या वापराची पण जास्त गरज पडणार नाही किंवा त्यांनी वापरलं तरी त्या गोष्टीचा फार इश्यू करायची गरज पडणार नाही असं मला वाटतं. ज्या समाजामध्ये आताही सुद्धा मुलगी म्हणजे वस्तू मानली जाते किंवा खोटा माल आणि खरा माल अशा पद्धतीच्या टेस्ट घेतल्या जातात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये असे समाज आहेत की मुलगीचं लग्न झाल्यानंतर तो खोटा माल आहे का खरा माल आहे हे टेस्ट केलं जातं. त्या समाजामध्ये अशा प्रकारचं वय वाढवत ठेवणं हे कितपत योग्य असं वाटतंय तुम्हाला? किंवा समजा जर 18-19 वर्षाच्या मुलीला लग्न करायचं असेल तर तिला कायद्याने बंधन करण्याचं कारण काय? काय सांगाल छायाजी? मला तर असं ह्याच्यामध्ये समाजाची जर बाजू जर झाली तर समाज हा नेहमी स्त्रियांच्या बाबतीत जो आहे समाजाच्या ज्या काही धारणा आहेत किंवा जे बदल आहेत ते खूप स्लो आहेत. स्त्रियांच्या बाबतीत बदल घडवण्यासाठी समाज तसा तयार नसतो कारण आपण पितृसत्ताक समाजात राहतो. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खोटा माल वगैरे 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 तर आपण आता 22व्या शतकात म्हणजे 21व्या शतक कधीच संपलेला आहे. तर आपण ह्या दृष्टीने आपण का विचार करतोय ना मला हे कळत नाहीये की खोटा माल वगैरे 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 या सगळ्या गोष्टी मी सगळ्या गोष्टींकडे बघताना तुम्ही फक्त छाया त्याचं कारण असं आहे की 15 दिवसापूर्वीच नाशिकमध्ये अशा प्रकारची कौमार्य चाचणी झालेली एका डॉक्टर महिलेची. म्हणजे आता आपण नाही म्हणजे मागचं काही बोलत नाही आहोत आपण 21व्या शतकातलंच बोलतो आहोत. 21व्या शतकामध्ये काही 15-20 दिवसांपूर्वी एका डॉक्टर मुलीची, डॉक्टर आहे मुलगा अमेरिकेमध्ये मरीन नेव्हीमध्ये कामाला आहे आणि तो अपेक्षा करतो की मला खरा माल भेटला पाहिजे. तर म्हणजे आता तुम्ही जी काय म्हणजे तिच्यावरती बंधनं टाकतायत 21 वर्षापर्यंतची किंवा या संदर्भातली तर समाजाने या चर्चेचा महत्व हा चर्चेचा हा बोला. आता मी उत्तर देते. हा डॉक्टर झालेली मुलगी जेव्हा ह्या गोष्टींना विरोध करू शकत नसेल तर सामाजिक दृष्ट्या आपण कुठे आहोत ह्या गोष्टीचा विचार आपण खूप जबाबदारीने करायला पाहिजे. आणि म्हणूनच 21 वर्ष हे सरसकट वय असायला पाहिजे असं माझं सरळ सरळ म्हणणं आहे. 21 वर्षाची मुलगी डॉक्टर झालेली मुलगी तिला कायद्यांचा आधार आहे किंवा तिने नसेल दिली तिने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं असेल किंवा डॉक्टर झालेला मुलगा किंवा जो फॉरेनला राहणारा मुलगा आहे तर आपण सामाजिक दृष्ट्या आपण कुठे आहोत का नाही आपण मुलींचं वय 21 वर्ष करावं असं म्हणजे हा मला नाही म्हणजे तुम्ही आता ज्या मुद्द्यावर आलाय त्याचा पुढचा मुद्दा असा बोलतो की भारतीय संस्कृतीमध्ये योनी सुचितीची जी गोष्ट आहे एकूणच त्याच्या भोवती जी सत्ता फिरते आणि त्यामुळे जी स्त्री किंवा मुली ज्या सफर होत आहेत मग त्याच्यासाठी काही तुमच्याकडे पर्याय आहे का? कारण की तुम्ही वय तर वाढून दिलेलं आहे आणि दुसरीकडे तुम्ही अपेक्षा करताय की मुलीने कुठेही संबंध ठेवू नये, तिने मैत्री मित्र ठेवू नये, तिने बाकीच्या गोष्टी करू नये आणि मग अशा वेळी तुम्ही 21 वर्षापर्यंत तिला दाबून ठेवताय, तिच्या भावना दाबून ठेवताय, तिच्यावर अनैसर्गिकपणे म्हणजे एक अत्याचार करतात तुम्ही. याच्यावरती समाज कुठला विचार सरकार याच्याबद्दल काही विचार करणार आहे का? 21 वर्ष वय केलं ठीक आहे मान्य आहे 21व्या वर्षी आम्ही लग्न करू आम्हाला मान्य येते पण मग म्हणजे 14 पासून तर 21 पर्यंत मुला मुलींनी काय करायचं त्याच्यासाठी काय व्हाया मीडिया तुमच्याकडे आहे का? किरण तुम्हाला असं वाटतंय का की सरकारने असं कायदा करावा की 18 वर्षाच्या म्हणजे 21 वर्षापर्यंत लग्न नाही करायचं पण 21च्या अगोदर मुला मुलींनी आपापसामध्ये शारीरिक संबंध ठेवावे असं सरकारने स्पष्ट सांगावं असं तुमचं म्हणणं आहे का? नाही माझं असं काहीच म्हणणं नाही मी तुम्हाला विचारतोय. ते तर अध्यारूतच आहे ना इथे फक्त आपण लग्नाच्या वयाचा विचार अध्यारूत आहे. तुम्ही असं म्हणतात ते गृहीत आहे नाही गृहीत जर पकडलं आपण तर त्याच्यावरती गुन्हा होतो ना त्याच्यावरती केस होते त्या मुलीची सामाजिक बदनामी पकडली जाते त्याला सामोरे जावं लागतं. मला वाटतं की 18 वर्षानंतर मुलं मुली दोघंही स्वतंत्र आहेत आणि दोन स्वतंत्र आणि अडल्ट व्यक्ती एकमेकांबरोबर संबंध ठेवू शकतात.
त्याच्यासाठी स्पेशली काही नाही, पण तो गुन्हा होतो ना, तो गुन्हा होतोय ना, त्याच्यामधल्या एकाचा जरी वाद झाला तर दुसरा जेलमध्ये जातोय ना. एक गोष्ट एकाचा सांगू जरी का? वाद झाला. सहमती, आपण दोन वेगळ्या गोष्टी आहेत परत इथे सहमती आणि जबरदस्ती आणि शोषण ह्या अत्यंत वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपल्याकडे मुळात कन्सेंट हा प्रकारच आपल्याला माहितच नाहीये. आपण त्या दृष्टीने आपण खूप मागासलेले आहोत. तर आपल्याला सगळ्याच दृष्टीने सगळ्याच बाबतीत विचार करणं गरजेचं आहे. केवळ तुम्ही म्हणताय की हे सगळं चाललंय ना बागुलबुवा, हा केवळ अझम्पशन वरती आहे. असं होईल का, तसं होईल का, तसं होईल का, तसं होईल का? मला नाही असं वाटत आहे. मला असं बरोबर, ठीक. क्लिअरली असं वाटतंय की 21 वर्षाची मुलगी झाली, त्याकडे आर्थिक ताकद असेल, ती तिचं आयुष्य व्यवस्थित घडवू शकते, ती तिच्या मुलांचे निर्णय व्यवस्थित घेऊ शकते, ती तिच्या पार्टनरला, तिच्या नवऱ्याला किंवा ती जर लिव्हिंग मध्ये असेल तर तिच्या पार्टनरला, ती सहजीवनासाठी जेव्हा ती पुढे जाईल तेव्हा तिच्याकडे एक निकोप आणि चांगला दृष्टिकोन असेल, कारण ती आर्थिकदृष्ट्याही सक्षम असेल आणि विचार करण्यासाठीही ती कम्प्लिटली मॅच्युअर्ड असेल. आता हा वेगळा मुद्दा आहे आणि लैंगिकता हा वेगळा मुद्दा आहे. तुम्ही लैंगिकता आणि 21 वर्ष याचा मूळ घालताय तुम्ही कशासाठी? का कारण की घालताय लग्न त्याचं मूळ? त्याच्यासाठीच केलं जातं ना खूपदा. म्हणजे महत्वाचा मुद्दा जो असतो लग्नामध्ये, लग्न करण्याचं कारण काय, ठीक आहे, लग्न लग्न करण्याचं करण्याचं कारण काय आहे. बरं, मी मला नाही डॉक्टर प्रियंकाकडे जातो. डॉक्टर प्रियंका कडे जातो. प्रियंकाजी, तुम्ही तुमचं याच्या संदर्भातलं मत मांडा. आता आपला थोडक्यात आता समारोपाकडे वळवत. बरं. आता लैंगिकता हे नक्कीच वेगळं आहे आणि लग्न करणं हे वेगळं आहे, मी मान्य करते या. पण आता खरी परिस्थिती अशी आहे की तुम्ही म्हटलात सोनवणे सर की लग्न यासाठीच आपल्या समाजात मॅक्सिमम लोक यासाठीच लग्न करतात. म्हणजे त्यांच्या विचारात तर हेच असतं. लग्नानंतर येतात सगळ्या जबाबदाऱ्या, मुलं होणं, प्रोजनी हो, होणं, हे सगळं हो. तर आहेच. तर आता या बाबतीत आपण 21 वर्ष हे जे वय आहे ह्याच्यामध्ये परिपक्वता, इमोशनल मॅच्युरिटी येणं आणि असर्शन म्हणजे फॉर्मली तिने आपले डिसिजन्स घ्यावे यासाठी आपण लग्नाचं वय वाढवतोय. आता या इतक्या वर्षात मुलीने काय करावं, म्हणजे 14 ते 21 वर्ष तिने काय करावं याच्यासाठी अनेक ऑप्शन्स अवेलेबल आहेत. म्हणजे फक्त सेक्शुअल प्रॉब्लेम्स किंवा लैंगिकता हेच तिच्या डोक्यात असतं असंही नाहीये. इनफॅक्ट मुलींमध्ये ही भावना कमीच असते थोडी मुलांपेक्षा. त्यामुळे 14 ते 21 या मुलींमध्ये शिक्षणाचं जर महत्व आपण फोकस केलं, शिक्षणामध्ये त्यांना गुंतवलं किंवा इतर काही कामामध्ये, व्यवसायामध्ये किंवा जॉब्समध्ये त्यांना जर गुंतवलं, तर कदाचित ही भावना सुद्धा त्या कंट्रोलमध्ये ठेवू शकतील. आणि जे खरा माल आणि खोटा माल हे सगळं जे आहे, मग ते ती परिस्थिती तर तेव्हा येईल जेव्हा तिने चॉईस चुकीचा केला असेल. म्हणजे ती जर अशा मुलाला हो म्हणत असेल, ज्याला खरा माल हवा आहे, तर ती तिची चूक आहे. तिला इतर जर ती 21 वर्ष पूर्ण आहे, तर ती ऑप्शन्स पण तिला तेवढे अवेलेबल असतील ना, कारण ती तेवढी सुशिक्षित आहे. म्हणजे मला म्हणायचं आहे की ती 21 वर्षानंतर ती चॉईसेस पण करू शकते. 14 ते 21 या वयोगटामध्ये तिला ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आपण म्हटलो तर सर, ज्या फॅमिलीजमध्ये हे सगळं चालणारं असतं, ज्या मॉडर्न फॅमिलीज आहेत, जिथे सेक्शुअल प्री मॅरायटल सेक्स चालतो, या फॅमिलीजच्या मुली असं करू शकते. त्या व्यतिरिक्त आपण ऑप्शन दिला की मॅस्टरबेशन किंवा हस्तमैथून व्यवस्थित पद्धतीने मुला-मुलींना शिकवणं, सेक्स एज्युकेशन देणं आणि मी म्हटलं तसं दुसऱ्या गोष्टींमध्ये त्यांची गुंतवणूक करणं, म्हणजे त्यांना गुंतवणं, त्यांचं मानसिक, त्यांचं जे मन आहे ते वेगळ्या डिरेक्शन मध्ये चॅनलाइज करणं, सो दॅट एक्स्ट्रा सेक्शुअल अर्जेस जे असतील ते कंट्रोलमध्ये राहतील. तर अशा पद्धतीने आपण जर व्यवस्थित नियोजन केलं आणि एज्युकेशनचं प्रमाण, शिक्षणाचं प्रमाण सगळीकडेच म्हणजे खेडोपाडी सुद्धा वाढवलं, तर 21 वर्षापर्यंत थांबणं हे काय फार अवघड होणार नाही कोणासाठी, असं मला वाटतं. धन्यवाद. मी डॉक्टर शीतल गावंडेंकडे जाणार आहे. तुम्ही तुमचं शेवटचं मत मांडा मॅडम, मग नंतर आपण वाईंड अप. मी थोरात मॅडम आणि प्रियंकाशी पूर्णपणे सहमत आहे. कारण समाजाने पहिले हा विचार केला पाहिजे की मॅरेज इज नॉट सेक्स. सेक्स इज जस्ट अ पार्ट ऑफ मॅरेज. इट इज वन पार्ट ऑफ मॅरेज. मॅरेजचे बरेचसे पार्ट आहेत आणि महत्वाचा पार्ट आहे मॅरेजचा, हे म्हणजे कौटुंबिक जबाबदारी. आणि ती 18 वर्षाच्या मुलीला किती पेलवता येणार आहे मानसिक दृष्ट्या सुद्धा, हा विचार सरकारने करून ती 21व्या वर्षापर्यंत परिपक्व होते मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या, आणि मग ती कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी तयार झालेली असते, प्रजनन करण्यासाठी तयार झालेली असते. हा विचार करून सरकारने 21 हे वय लग्नाचं एक्सटेंड केलेलं आहे. त्यामुळे सेक्स हा फक्त पार्ट ऑफ मॅरेज आहे आणि सेक्स हॅज नथिंग टू डू विथ मॅरेज. इट इज ऍब्सोल्युटली नॅचरल आणि नैसर्गिक लाईफ ही जगण्याची प्रत्येकाला तेवढाच अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे. आणि आपल्या देशात हा विचार अजून हळूहळू रुजतो आहे.
बराच वेळ लागेल हा विचार संपूर्णपणे रुजायला. आणि जो मगाचं एक्झाम्पल होतो, नाशिकच्या कोण डॉक्टर मॅडम आहेत, त्यांची व्हर्जिनिटी टेस्ट केल्या गेली, त्याविषयी मी एक थोडंसं 2 मिनिटं बोलू इच्छित आहे की जर त्यांनी शिक्षण घेऊन ते डॉक्टर झालेले आहेत आणि जर त्या या गोष्टीला रिटॅलिएट करू शकत नाही, त्याच्या विरुद्ध त्या उभ्या राहू शकत नाही, तर ही त्यांच्या शिक्षणाची हार आहे, त्यांच्या विचारांची हार आहे. जर त्यांना पर्सनली विचारायला गेलं तर कदाचित आपल्याला हेही कळेल की त्यांच्यावर किती प्रेशर आलं असेल, समाजाचं, आई वडिलांचं, कुटुंबाचं, समोरची जी पार्टी आहे ज्यांच्याशी लग्नाचं बोलणी चालू आहे त्या पार्टीचं किती प्रेशर आलं असेल. तर हे उदाहरण आपल्यासाठी खूप चांगलं आहे, ज्याच्यावरनं आपण सगळ्यांनी एक शिकवण घ्यायची आहे की अजूनही मुलींना स्वातंत्र्य आणि विचारांचं मत मांडण्याची, स्वतःच्या विचारांचं मत मांडण्याची तेवढं स्वातंत्र्य नाहीये. म्हणजे अजूनही मुलींना शिक्षण देण्याची किती गरज आहे आणि शिक्षण जर घ्यायचं असेल तर 21, 22, 23 पर्यंत काळ हा मुलींना द्यावाच लागेल. कारण लग्नानंतर सासरची मंडळी शिक्षण घेऊच देतील असं अजिबात आवश्यक नाहीये. अशी खूप उदाहरणं आहेत आपल्याकडे की लग्न झाल्यानंतर शिक्षणाला फुलस्टॉप लागतो. आणि म्हणून अजून या कायद्याचं समर्थन केलं जाईल आणि वेलकम केलं जाईल जर हे नाशिकचं उदाहरण घेतलं तर, की मुलींना शिक्षण हे दिलंच पाहिजे आणि त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार, त्यासाठी लग्नाची वयोमर्यादा वाढवलीच पाहिजे. धन्यवाद सर्व प्रमुख पाहुण्यांचं. डॉक्टर शीतल गावंडे, हे प्रियंका धर्माधिकारी आणि छाया, तुमचं सगळ्यांचं खूप खूप आभारी आहे की तुम्ही मॅक्स महाराष्ट्राच्या सोबत या विषयावरती संवाद साधला. अत्यंत महत्वाचा विषय आहे. हे भारतीय सामाजिक मानसिकतेच्या दृष्टिकोनातून लग्नाचं वय हे 21 केलेलं आहे सरकारने. ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे की अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतला. पण दुसरीकडे एकूणच समाजामध्ये सेक्सच्या संदर्भातलं जे वातावरण निकोप हवं आहे, हे मुलामुलींच्या संदर्भातला विचार करण्याचा जो दृष्टिकोन आहे, सामाजिक वर्तनाचा जो एक भाग आहे, त्या संदर्भात अजूनही समाजामध्ये खूप काम करणं बाकी आहे. आपल्या देशामध्ये आपल्याला असं दिसतंय की 13 वर्षाच्या मुलगीला सुद्धा गर्भधारणा होते किंवा आदिवासी शाळेतल्या 8 वर्षाची मुलगी गरोदर राहिल्याच्या बातम्या आपल्याकडे येत असतात. त्या देशामध्ये वयाचं वय जे आहे ते 21 वर्ष केलेलं आहे. जगामध्ये आपण जर सगळं पाहिलं तर एकीकडे त्यांच्याकडे वय कमी करण्याचा म्हणजे ते प्रयत्न करतायत, आपल्याकडे आपण वय वाढवण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्याकडे वास्तविकता ती गरज सुद्धा आहे, कारण की आपल्या देशामध्ये असणारे जे सामाजिक आणि सांस्कृतिक गुंतागुंतीचे जे प्रश्न आहे त्यातनं अजूनही महिलांची जी पर्सनॅलिटी आहे ती खूप सप्रेसिव्ह टाईपची आहे. अजून ती अग्रेसिव्ह आणि पूर्णार्थाने फुलण्याची ज्यावेळेस परिपूर्ण व्यक्तिमत्व महिलेचं होईल त्यावेळेस ती सक्षमपणे तिचा निर्णय घेऊ शकेल. त्यामुळे 21 वर्ष हे लग्नासाठी सरकारने जे केलेलं आहे ते अतिशय बरोबर आहे. पण तुम्ही प्रेक्षक या संदर्भात नेमका काय विचार करतात? कारण की समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाह आहेत. मॅक्स महाराष्ट्र सर्व प्रकारांच्या विचारांचं अगदी स्वागत करतं. तुम्हाला तुमचे विचार मांडण्याचं अतिशय स्वातंत्र्य आहे. तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये अगदी खुल्या मनानं आपली मतं मांडू शकतात. तुम्ही आमचं ही सगळी चर्चा ऐकली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.